मला आता मला सांगा, या भूमिकेला जर पक्षाने तुमची दखल घेतली नाही तर आता जर तुम्ही भेटायला आले, मी आमरण उपोषणला बसणार आहे. पक्ष काही असो, किती दिवस पक्षाचं बघायचं? लोक बाहेरून येतात आणि नाही ते बाहेरून आलेत, मग काय बाहेरून आलेत म्हणजे त्यांनी पक्षाचं का आणि आम्हाला म्हणतात पक्षाचं काम करा. ही कोणती पद्धत आहे? 15 दिवस त्या बाईने फक्त पॉम्पलेट स्वतःचे वाटले, पक्षाचे नाही. स्वतःनी उमेदवार आहे म्हणून वाटले, म्हणून तुम्ही त्या बाईला तिकीट देतात? ही कोणती पद्धत आहे वागायची? ही वागायची पद्धत नाही भाजपची. आज सक्षम आहे मी, विचारा कुठेही, सर्वे करा माझा. दिव्या मराठे कोण आहे? सांगितलंय तुमचं तिकीट नाकारलंय म्हणून. एबी फॉर्म गेले, एबी फॉर्म गेले. हो, मला माहिती झालं म्हणून तर आली मी ओरडत. एबी फॉर्म वाटप झाले. पण भाजपकडून असं अपेक्षित होतं का? मला 1% अपेक्षित नव्हतं आणि भाजपच्या सावे साहेबांच्या परमिशनने, कराड साहेबांच्या परमिशननेच मी प्रचाराला सुरुवात केली होती. आता तुमची भूमिका काय आहे? तिकीट मी आमरण उपोषणला बसणार आहे. काही होऊ द्या, माझा जीव गेला तरी चालेल. पक्षासाठी तर आम्ही उपाशी बसणार असं म्हणताय, पण उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे 3 तास शिल्लक राहिलेले आहेत. मी भरून येते ना. भरून बसणार आहे मी सोडणार नाही. अच्छा, उमेदवारी अर्ज भरून? हो, मी सोडणार नाही. उमेदवारी अर्ज भरून मी इथे बसणार आहे. काय कारण आहे? कारण आहे ना भाऊ, कारण दोन दिवस डावललं ना तिकीट. 2 वेळेस तिकीट डावललं गेलं. मग 2015ला सुद्धा मी मंडळाध्यक्ष असताना यांचं रात्री 1 वाजता तिकीट फायनल झालं. नाही, अपेक्षा नव्हती मला. आता मागच्या वेळेस डावललं मी, काहीच नाही, घरात बसली, शांत बसली, प्रचार केला. ते शीट पडलं आपलं, ते शीट गेलं आपलं, शोर शीट गेलं. त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे की असं का होतं, असं का झालं. नाही, परत तीच चूक. हे योग्य नाहीये. मी आमरण उपोषणला फॉर्म भरून आल्यानंतर इथे आमरण उपोषणला बसणार आहे. त्यांनी काही करो, मी आमरण उपोषणला बसणार आहे आणि मी त्यांना विचारणार आहे. ते म्हणतात सर्वे मध्ये नाव आलं नाहीये, वरून नाव आले. चितळ सरांना आता फोन केला, वरून नाव आले. वरून काय माहिती दिव्या मराठे कोण आहे? तुम्हाला जर 18 वर्षाची काम करणारी महिला माहित नाही आणि 15 दिवस स्वतःचे पॉम्पलेट वाटणारी महिला माहिती आहे, तर हे योग्य नाहीये. हे योग्य नाहीये. हे इथल्या लोकांचं आत्मचिंतन करण्याचं, आत्मपरीक्षण करावं त्यांनी. नव्या लोकांना बरं, ती महिला सक्षम असली मी काहीच बोलली नसती. सक्षम आहे, माझ्यापेक्षा वरचढ आहे, माझ्यापेक्षा जास्त दिवस तिला झालेले आहेत पक्षात, तर मी शांत बसली असते. नव्या आलेल्या लोकांना तिकीट दिलं जात आहे असं तुमचा आरोप आहे? हा, कार्यकर्ता, छोट्या कार्यकर्त्याच्या बायकोला कशासाठी? माझ्यापेक्षा सक्षम असली ना तर मी पण मान्य करेल. अरे हे काय गोष्ट झाली? म्हणजे आम्ही काय फक्त सतरंजाच उचलायच्या का? आम्ही लोकांना दाबतो तिथे एक फेसबुकला ते भाजपवाल्यांनी, जुन्या कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजा उचलायच्या, आपण त्याला कॉमेंट करतो. नाही, देतील आपल्याला संधी. नव्याला तिकीट, जुन्याला सतरंजा. हा, जुन्याला सतरंजा, हीच गोष्ट आहे.